नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससी ग्रुप सी 2025 ची जी काही प्रिलिम झाली होती, ज्याच्यामध्ये आपण अर्ज केले होते, तर त्याच्या कागदपत्र संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट जे आहे तर ते आलेले. आरक्षणाची प्रमाणपत्राची कागदपत्र पुन्हा एकदा अपलोड करण्याची एमपीएससीने जे आहे तर ते एक नवीन संधी जी आहे तर ते दिलेली. तर ती संधी कोणासाठी असणार आहे, कोणते कागदपत्र अपलोड करायचे, ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठीचे मित्रांनो आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. तर त्या बॅचला तुम्ही नक्कीच जे आहे तर ते एनरोल करू शकतात. एनरोल करण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तसेच ईद निमित्त 20% ऑफ पण चालेल, तो पण तुम्ही अवेल जो आहे तो करू शकतात. बघा, एमपीएससी कडून 20 मार्च 2026 ला आलेलं हे प्रसिद्धी पत्रक काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भात त्यांनी ही प्रसिद्धी पत्रक जे आहे तर ते इथं पाठवलेलं आहे. आता इथं बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, मी तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये सांगतो. आता हे प्रसिद्धी पत्रक नेमकं कोणासाठी आहे लक्षात घ्या. पहिलं तर हे दिव्यांग उमेदवारांसाठी आहे. त्याच्यानंतर खेळाडू उमेदवारांसाठी आहे. जे कोणी अनाथ मधले असतील ते, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त. कोणी म्हणतील सर मी एससी एसटी आहे, ओबीसी आहे, एनसीएल आहे, त्यात ते काही अपलोड करायला सांगितलं का? ते नाही, फक्त यांना दिव्यांग, खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त याच उमेदवारांसाठी आयोगामार्फत कागदपत्रांची छाननी सुरू आहे. आणि ज्या उमेदवारांची योग्य आणि वैध प्रमाणपत्र सादर केलेले नाही त्यांच्यासाठी हा एमपीएससी आयोगाने जो आहे तर तो निर्णय घेण्यात आलेला आहे. तर हे प्रसिद्धी पत्रक फक्त यांच्यासाठी आपल्याला इथं पाहायला मिळतं. आता हा व्हिडिओ नेमका कोणासाठी लक्षात घ्या. तुम्ही वरील 5 पैकी कोणत्या आरक्षणाचा दावा केला आहे का? समजा ज्या उमेदवारांनी खेळाडू मधून फॉर्म भरला असेल, दिव्यांग मधून, अनाथ मधून, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, समजा एखाद्याने तो फॉर्म नाही भरलेला, तो जनरल आहे किंवा एसटी जनरल आहे, एसटी जनरल आहे, ओबीसी जनरल आहे, ओके, तर त्या उमेदवारांना हा व्हिडिओ पण महत्वाचा नाही आणि त्यांच्यासाठी हा पुढचे जे प्रसिद्धी पत्रक आहे तर त्यांच्यासाठी नाही आहे. लक्षात घ्या, त्यांच्यासाठी नाही आहे. परंतु ज्यांनी या आरक्षणामधून दावा केलेला आहे त्यांच्यासाठी ही नोटीस महत्वाची आणि हा व्हिडिओ पण महत्वाचा आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या की जर तुम्ही तुमच्या अर्जासोबत ज्यावेळी तुम्ही प्रिलिमचा फॉर्म भराल त्यावेळी व्हॅलिड, वैध म्हणजे काय, व्हॅलिड असलेलं आणि दुसरं अचूक एकदम बरोबर राईट कागदपत्र जर आधीच तुम्ही अपलोड केलेलं असेल, याचं उत्तर होय असेल, तर आता तुम्हाला कोणतीही कारवाई करण्याची गरज नाही. समजा त्यावेळी तुमच्याकडे काय कागदपत्र नव्हतं, तुम्ही दावा केलेला होता, तुम्हाला वाटतं काही चुकी झालेली कागदपत्र अपलोड करण्यात, तर आता तुमच्यासाठी जे आहे तर ती आयोगाने एक संधी उपलब्ध करून दिली. म्हणजे लक्षात आलं का, वरील 5 पैकी तर आहेत, परंतु प्रत्येकाला अपलोड नाही करायचं. ज्यांना वाटतं की मी चुकीचे कागदपत्र अपलोड केले, त्यांना, ज्यांचं होय आहे त्यांना कागदपत्र अपलोड करायची इथं गरज नाही. लक्षात घ्या. आता कागदपत्र कुठं करायचंय, याच्यासाठी mpsconline.gov.in इथं जाऊन तुमचं जे माय अकाउंट असेल तिथं जाऊन तुम्हाला ही प्रोसेस जी आहे तर ती करायची आहे. ओके, आणि लिंकचा वापर करून नवीन आणि वैध प्रमाणपत्र करायचे आहे. ओके, आता ही प्रक्रिया सुरू होणार आहे 21 मार्च 2026 12 वाजेपासून आणि याच्यासाठी जवळपास केवळ 6 दिवसांची मुदत तुम्हाला मिळणार आहे 27 मार्च 2026 पर्यंत. आणि इथं तुम्हाला ती डॉक्युमेंट जी आहेत तर ती पुन्हा एकदा अपलोड जी आहेत तर ती करावी लागणार आहे. हे लक्षात घ्या. मुदतीत कागदपत्र अपलोड नाही केले तर काय होईल की ज्या आरक्षणासाठी म्हणजे दिव्यांग आरक्षणासाठी, प्रकल्पग्रस्तांसाठी, भूकंपग्रस्तांसाठी तर तुम्हाला तिथं गृहीत धरलं जाणार नाही. आणि जर तुम्ही केलं तर तुम्हाला भविष्यात जे आहेत तर त्या याच्यासाठी जे आहे तर ते गृहीत धरलं जाणार आहे मित्रांनो. तर ही नोटीस त्याच उमेदवारांसाठी होती ज्यांना मी इथं जे आहे सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी लक्षात घ्या, पूर्व परीक्षेसाठी आगामी काळात 2026 ला येणाऱ्या परीक्षांसाठी मित्रांनो ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी 22 ते 25 सर्व प्रश्नपत्रिकांचा संच विथ डिटेल एक्सप्लेनेशन सर्व काही ऍड करून दिलेले आहे. सोबत हेच इंग्लिश मध्ये पण तुमच्यासाठी आपण इथं अवेलेबल करून दिले. मराठी इंग्लिश अशा दोन्ही भाषेत अवेलेबल असणार हे एकमेव पुस्तक आपण महाराष्ट्रातलं म्हणू शकतो. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून किंवा नजीकच्या बुक स्टोअरला जर तुम्ही गेला तिथं देखील तुम्ही या बुक ऑर्डर करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.